नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत। 5 मार्च ते 20 मार्च पर्यंत लागवड केलेल्या प्लॉटमध्ये सुवर्ण वर्ष कसं असेल 2025 नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय। 2025 मध्ये 5 मार्च पासून 20 ते 25 मार्च पर्यंत लागवड केलेल्या उन्हाळी हंगामामध्ये खूप चांगलं मार्केट त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्या संदर्भात व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। 5 मार्च पासून 20 ते 25 मार्च, जास्तीत जास्त 5 एप्रिल। थोडक्यात व्हिडिओचा विषय आहे 5 मार्च ते 5 एप्रिल उन्हाळी हंगाम 2025 च्या लागवडींना चांगलं सुवर्ण वर्ष असणार आहे। त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता कुठल्या व्हरायटीची लागवड केली पाहिजे त्या संदर्भामध्ये देखील मी सांगणार आहे। तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत, त्यांचं नाव जाणून घेतो। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। माझं नाव श्री ओमकार तानाजीराव शिंदे। आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता? तसे 4 वर्षापासून सुरुवात झालेली। काय काय पिकांमध्ये मार्गदर्शन घेतलं? टोमॅटो, एक वेळेस कांद्यासाठी, तसं मध्ये आधी दुसऱ्या पिकांना चालतो। काय वाटलं तुम्हाला सातत्याने तुम्ही मार्गदर्शन घेताय? जे सगळं ओतीत होतं ना पहिलं नुसतं जमिनीत, ते बंद झालं। बर, जे पाहिजे तेच देतोय, जे पाहिजे ते कळतं पण आहे, सांगताय ते पण कळतंय आणि आपल्याला पण समजून राहिलं पुढे आपल्याला काय केलं पाहिजे। हे अति होत होतं याच्या आधी, हे आता कमी झाली। हे कोणामुळे झालं, कमी झालं? डॉक्टर किसानमुळेच। बर, म्हणजे आता आपण हा व्हिडिओ घेतोय, हा पुढच्या 4-5 दिवसामध्ये शेतकऱ्यांना 15-16 मार्चला बघायला मिळेलच। आणि मित्रांनो, तुम्ही जर 12 मार्चचा व्हिडिओ जर सकाळी बघितला असेल, जर चॅनलला प्रथम आला असाल तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। त्यामध्ये अति शहाणे जे 2-3 शेतकरी आहेत त्यांनी सांगितलं की हा काय सांगतोय, उन्हाळी हंगाम आणि फार टेम्परेचर वाढल्यावर टोमॅटो पीक सक्सेस होत नाही। आता मी खोटं बोलतोय का? नाही, आम्ही टोमॅटो लावतच नाही उन्हाळी, पण यांच्या बेसवर सगळं करतोय। नाही तर रिक्सच नाही इथं, सगळं उन्हाळ, सगळं जसं डोंगराळ भागात। ऐका, अतिशहाणे शेतकऱ्यांना ज्यांनी कमेंट केला त्यांनी, हा व्हिडिओ 15-16 तारखेला येईलच। ज्या अतिशहाण्यांनी कमेंट केल्या, दीड शहाणे थोडक्यात म्हणता येईल। मी घाबरत नाही कोणाला, कारण मी शेतकरी पुत्र आहे आणि शेतकऱ्यांसाठी सातत्याने काम करत असतो। मी जर सरळ सरळ सांगतोय, गेल्या 15 दिवसापूर्वी व्हिडिओ दिला की 15 मार्च नंतर हळूहळू टोमॅटोचे बाजारभाव वाढतील। ते जर 10 तारखेलाच वाढायला सुरुवात झाली ही शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे। त्यानंतर मी सांगतोय की मार्च मध्ये 10-15 मार्चला लागवड केली, अगदी एंडिंगला केली, एप्रिलच्या पहिल्या हप्त्यात केली। त्यावेळेस अति तापमानामध्ये आपल्याला जिथं एकरी 2000 कॅरेट काढायचे तिथं हजारच कॅरेट मिळतील, परंतु बाजारभाव चांगले राहतील। हे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, दीड शहाणे अतिशहाण्या शेतकऱ्यांसाठी। किती वाईट कमेंट करा, ज्या वेळेस एखादा शेतकरी किंवा शेतकरी पुत्र आणि शेतकऱ्यांना सोबत घेऊन कुठंतरी शेतकऱ्यांचं कल्याण करतो आणि ज्यांना फक्त सावलीत बसायचं, काम करायचं नाही, गावातल्या कट्ट्यावर जाऊन काहीतरी चाटा आवट्या हाणायच्या, त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असेल। जे काम करताय, जे कष्ट करताय उन्हातानामध्ये, त्या शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन करून त्यांच्या म्हणजे त्या ठिकाणी जर आपण थोडक्यात बघितलं तर आर्थिक उन्नती कशी करता येईल आणि त्यांच्या शेतीमधला उत्पादन खर्च कसा कमी होईल, त्यासाठी डॉक्टर किसान नेहमी अहोरात्र, ऊन असेल ताण असेल, त्यामध्ये तुमच्यासाठी काम करत असतं। आता आपण बघितलं, गेल्या 3 दिवसापूर्वी लागवड केलेला प्लॉट आहे। शेतकऱ्यांनी सांगितलं की फक्त डॉक्टर किसानमुळं उन्हाळी हंगामात लावत नाही, पण हे वर्ष असं आहे की अति टेम्परेचर राहणार आहे। पाणी आपल्याकडं आहे, पण ह्या पाणी खूप आहे, मग ते पाणी देऊन फक्त सक्सेस होणार नाही। त्या उन्हातानामध्ये किंवा त्या टेम्परेचरमध्ये झाड डेव्हलप कसं करता येईल, ते सक्सेस कसं करता येईल, त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। सुरुवातीला या अति तापमानात लावलेल्या प्लॉटमध्ये नीट लक्षात घ्यायचं आहे, पाण्याचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे। पाणी हे दिवसाआड फक्त आणि फक्त 20 ते 25 मिनिटं दिलं गेलं पाहिजे। 3-4थ्या दिवशी पहिली ड्रिंचिंग केली पाहिजे। एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 3 किलो 13-40-13, 100 ग्रॅम ॲक्ट्रा आणि 200 ग्रॅम 22-10। उन्हाळी हंगामातलं वेगळं वेळापत्रक आहे। लगेच 7व्या दिवशी दुसरी ड्रिंचिंग करायची 500 ग्रॅम। 500 ग्रॅम रेडी फार्म घ्यायचंय, 3 किलो 20-20-20 मास्टर 20-20-20 ही ड्रिंचिंग करायची। 9व्या दिवशी फवारणी करायची। झेडेलेक्स 250 मिली, आबाशिन 100 मिली, कॉम्बीपट 100 ग्रॅम, प्रमाण आहे 200 लिटरचं। 11व्या दिवशी ड्रिंचिंग करा। 11व्या दिवशी पुन्हा एकदा, जे 3ऱ्या दिवशी तुम्ही 1 लिटर प्लॅटिनम घेतलं त्या प्लॅटिनम सोबत 3 ते 5 किलोपर्यंत 15-30-15 तुम्हाला देऊन घ्यायचंय। त्यानंतर 13व्या-14व्या दिवशी फवारणी करायची। ॲम्प्लिगो 80 मिली, रोको 200 ग्रॅम, हे 200 लिटरसाठी प्रमाण आहे। परत 19 ते 20 दिवसाला तुम्हाला ड्रिपमधून द्यायचं आहे।
ड्रिंचिंग करायची नाही. 18, 19, 20 दिवसाला ड्रिपमधून 5 किलो कॅल्शियम नायट्रेट द्यायचं आहे. 23, 24 दिवसाच्या दरम्यान ड्रिंचिंग करायची. एकरी 5 लिटर फोर्स्ट्रोक आणि 5 किलो 11, 44, 11 अशा पद्धतीने ह्या 3 ते 4 ड्रिंचिंग आणि एक ड्रिपचं ॲप्लिकेशन जर दिलं, तर वाढलेल्या तापमानामध्ये झाडाची डेव्हलपमेंट चांगली होईल. आणि जसंही सेटिंग सुरू होईल, उन्हाळी हंगामामधलं सेटिंग कसं करून घ्यायचं, वाढलेल्या तापमानात सेटिंग कसं करायचं, त्यासाठी वेगळं अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि वरतून फवारणीचं नियोजन काय ठेवायचं, 30 ते 50 दिवसामध्ये त्याचा व्हिडिओ मी याच हंगामामध्ये पुढच्या 10-12 दिवसात देईल. आजचा हा व्हिडिओ बघत असताना परत एकदा शेतकऱ्याकडे जातो. कांदा पीक असेल, टोमॅटो असेल, उन्हाळी हंगामामधलं पहिलं उत्पादन तुम्ही घेताय, पहिली लागवड केली 3 दिवसातच आपण व्हिडिओ घेतोय. या प्लॉटचा 100% 35-40 दिवसाला मी स्वतः येऊन आपण व्हिडिओ घेऊ. पण एकंदरीत तुम्हाला आलेला अनुभव इतर तुमच्यासारखे जवान शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? जवान शेतकरी ना सर, आता नुसते असे भाळून गेलेले, त्यांना जास्त उत्पन्न आणि गबागब शेतीत ओतायचं आणि तेच शेतीतून खाली जाऊ राहील जमिनीत, आपण तेच पाणी पितोय कळतच नाही. जास्त करू राहिले खूप, म्हणजे त्यांना अति भाव भेटला पाहिजे भरपूर, जसं खूप उत्पन्न काढू जेवढं वतलं तेवढं उत्पादन भेटल उत्पन्न, हा एक असं अशी गैरसमज आहे. गंमत झालेली आहे. आणि जायचं दुकानात, द्यायचं काही घेऊन यायचं, ही परिस्थिती झालेली. काहीच कळत नाही, कोणालाच काहीच कळत नाही. त्याच्यातलं आत्मसात कळलं पाहिजे. झाडाला काय लागत, आपण काय ओततोय, आपण काय ते खातोय, तेच फळ आपण पण घरात आणतोय. प्रत्येकाच्या घरात जात आहेत, ते एक्सपोर्ट होत आहेत, ते कळलं पाहिजे. आपण सुद्धा दुसऱ्याला, म्हणजे हे जे आपण जीव वाणी मारतोय हे सुद्धा खूप आहे, हे ते कळलंच थोडक्यात जे पाहिजे. जीवाणू आहे मातीमधले त्याला न मारता कमीत कमी खतं देऊन, कमीत कमी पेस्टिसाइडचा वापर करून आपल्याला चांगलं उत्पादन हो, घेता आलं पाहिजे. हा तुमचा नैसर्गिकरित्या. जे तुमच्या बोलण्यातून मला जाणवलं. हो. तुमचा मोबाईल नंबर? 96 043 31 0062. एक शेवटचा प्रश्न परत एकदा विचारतो. तिसऱ्याच दिवसाची लागवड आहे, म्हणजे 10 तारखेला लागवड केली, 12ला व्हिडिओ घेतोय. हा व्हिडिओ कदाचित 15-16 तारखेला YouTubeला लाईव्ह होईलच. त्याआधी मी सांगितलं काही 150 शहाणे आहे ते कमेंट करता. आपल्या व्हिडिओला तुम्हाला देखील फोन येतील 150 शहाण्यांचे, की बाबा तू काय, तुला काही पैसे दिले होते का उभं करायला आणि काय बोलायला? याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे काय आमच्याकडे आहे ना, याचं साक्षी पुरावा जास्त आहे. हे घातलं ना तर हे खरं बोलावं लागतं आणि हे खऱ्याचं रूप आहे. अजून पुढे व्हिडिओ मध्ये दिसेलच. आपण मी स्वतः येणार आहे 35-40 दिवसाला. हा प्लॉट कसा तयार होतो? सरांना आग्रह केला याच्यामुळंच, का आपण नुसतं ना असं खूप जास्त हवेच्या दिशेने चाललेलो आहे. हवा नकोय, लोकांना कळलं पाहिजे. हवा जास्त काळ टिकत नाही. पाय जमिनीवर रोवले गेले खालचीच सरांची लेवल ही खालचीच आहे, सगळ्यांना धरून येईन, कॅप्चर करून येईन. फोन जरी केला, कोणीही करू द्या फोन, एक लेवल मध्ये बोलणार, सारखेच बोलणार. हे पाहिजे माणसाला. नक्कीच तुमचा अभिप्राय सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत, जे सुज्ञ शेतकरी आहेत त्यांना समजला. 150 शहाणे तुम्हाला फोन करतील, कमेंट करतील वाईट. त्यांच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचंय. आपलं काम आपण करत राहायचंय. मित्रांनो, तुम्हाला सगळ्या ड्रिंचिंग वगैरे सांगितल्या आणि याच प्लॉटचा व्हिडिओ तुम्हाला 35-40 दिवसाला दिल्याशिवाय मी राहणार नाही. हा व्हिडिओ जरी तुम्ही 15-16 तारखेला बघितला, प्लॉटची लागवड दिनांक आहे 10/3/2025 आणि तुम्हाला खरंच सांगतो 10 ते 15 एप्रिल, 30 ते 35 दिवसात परत याच प्लॉटवर येऊन याच शेतकऱ्यासोबत तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळेल. त्यांचा मोबाईल नंबर आहे, त्यांचं लोकेशन आहे, त्यांनी पत्ता सांगितलेला सुरुवातीला. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला पाहिजे. आणि चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून पाठीमागचे पुढचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, चॅनलला प्रथम आला, नक्कीच व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.